कोण मेलं का नाही? एवढं नाही आलं अजून. काय राहू खेळता तुम्ही हं? काय रे, काय करता अंधारात? असं घाबरल्यासारखं का दिसतंय? हा मग काय करणार? यारे, क्राईम क्राईम डायरीचा काय तू ट्रेलर बिलर बघितलास की काय? हा का खरंच कॉलेजमध्ये तुमच्या काय झाली भानगडते, तुम्ही शांत बसलाय अंधारात असं? कॉलेज जर्नीचा नाही, कॉलेज डायरीचा बघितलाय. कॉलेज डायरी का? अच्छा अच्छा, बरोबर. काय काय विषय कॉलेज डायरीचा कळाला का ट्रेलर वरून? पण ट्रेलर भारी वाटतो ना रे? हा, एक नंबर. काय काय सांगावंसं काय वाटतं त्याच्यामध्ये? एक नंबर काय वाटलं तुम्हाला? एक नंबर. त्यांनी जे डिरेक्टर अनिकेत गाडगे, बरं बरं, हां. त्याने ना कॉलेजमध्ये चालणारे भांडणं, कॉलेजवरून कॉलेजमध्ये वेगवेगळ्या घडणाऱ्या गोष्टी, असं खूप काही गोष्टी त्याच्यातून दिसून आल्या ट्रेलरमध्ये. तुला असं वाटतं की ट्रेलर बघून असं तुला वाटतं की आजच्या कॉलेज जीवनामध्ये तरुणांमध्ये ज्या काय गोष्टी चालल्यात त्या मांडल्यात त्याच्यामधून? हो, अगदी खरे. त्यामध्ये त्यांनी त्यांचं प्रेम दाखवलंय. कॉलेजमध्ये त्यांच्या ज्या सिनियर ज्युनियरच्या भांडणं दाखवल्यात. म्हणजे रॅगिंग वगैरे प्रकार असा असेल का त्यामध्ये काय? रॅगिंग वर आहेच, ते दिसलंच, वाटतच आहे त्यामुळे. अच्छा, बरं बरं बरं, हां हां हां. म्हणजे असू शकतो रॅगिंग प्रकार असू शकतो. म्हणजे बॉईज टू सारखा काही विषय असेल का त्यामध्ये? बॉईज टू मध्ये काय रॅगिंग वगैरे? बॉईज फक्त हा एंटरटेनमेंट पार्ट आहे. हां हां म्हणून म्हणजे ते एक कॉमेडी जॉन. हां हां. आणि यामध्ये सध्या स्थिती, रिअल स्थिती मांडली आहे ना. अच्छा. त्यामध्ये कसं माहिती आहे का, कॉलेज डायरीमध्ये असं वाटतं की एकमेकांचे मित्र, म्हणजे क्लासमध्ये म्हणा, गँगवॉर प्रकार आहे का? गँगवॉर म्हणजे दोन गँग आहेत आणि त्यांच्यामध्ये भांडणं लागले. ज्या कॉलेज, हो अगदी तसंच म्हणावं लागेल की जर माझ्या आणि याची भांडणं लागली तर हा याच्या बाहेरच्या मित्रांना फोन करून बोलवणार मला मारण्यासाठी. हे रिअल चाललंय, हे खरे. हां, हे रिअल चाललंय. हो. आणि का की मी याला वाटतं की हा मी इथला आहे आणि हा बाहेरचा आहे, मी बाहेरचा आहे. पण सद्यस्थिती असं आहे की माझे पण इथे येऊन काही चार ओळख झाल्यानंतर मी पण चार लोकांना बोलवणार, हा पण चार लोकांना बोलवणार आणि त्यांच्यामधून होणार वादविवाद. अच्छा, म्हणजे तसा मांडल्यासारखा वाटतो का? तसं तरी वाटतंय मला. म्हणजे ह्याला वास्तवतेचा टच आहे. हो, अगदी खरे. असू शकतो. तुला काय वाटतं ट्रेलर बघितल्यावर? ट्रेलर बघितल्यावर वाटतं की मारामारी फुल धम्माल चालू आहे. पण त्याचं नाव जे आहे कॉलेज डायरी, पण असं वाटत, म्हणजे ट्रेलर बघून असं वाटलं नाही की कॉलेजवरती असं. अच्छा, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की कॉलेज डायरी म्हटल्यानंतर कॉलेजमध्ये रोजच्या घडणाऱ्या दैनंदिन घटना, त्यातून समजा जास्तीत जास्त सिनेमांमध्ये कॉलेज बेस्ड सिनेमा असतील तर मुला मुलींचं प्रेम, त्याबद्दल एकमेकांचा द्वेष आणि शिक्षकांबद्दलचे संबंध, तर काय दाखवलं नाही ट्रेलर मध्ये. लायब्ररी, विवेक, XYZ या त्या गोष्टी असतील, किंवा अभ्यास असेल, लेक्चर असेल, मुला मुलींचं हसणं खिदळणं, या गोष्टी कमी आहेत आणि आणि ऍक्शन जास्त आहे. साऊथ टच जास्त आहे त्याला, म्हणजे दिलेला आहे सिनेमाला. आणि सगळे मारामारी, भांडण हेच दाखवले ट्रेलर मधून. अजून तर म्हणजे बाकी दिसलंच नाही मला. शेवटी ह्याच्यामधला एक पोरगा म्हणतोय की सगळं मला संपवायचंय. ओके. आणि याच्यामध्ये किंवा एक जण म्हणतो की सुरू की, आणि शरद जाधव नावाचा एक कलाकार आहे याच्यामध्ये. मला वाटतं तो एक समजूतदारपणा दाखवत असेल किंवा त्यांचा गाईड असेल किंवा कोणीतरी असेल. अजून म्हणजे अगदी क्लिअर होत नाही ट्रेलर मधून की शरदचं काय भूमिका आहे. आणि एक मुलगा जो ज्यांनी ती गेम सुरू केलेली असते कुठली तरी, मग तो शरद म्हणतो की सुरू केलेच, आता एंड सुद्धा तुलाच करायचा, किंवा संपवायचं कसं ते तुलाच बघायचंय, असं काहीतरी आहे डायलॉग तो, नाही का? बरोबर. सुरू केलंस पण हे थांबणार कुठं हे पण माहीतच असेल. मला संपवायचं सगळं आता. म्हणजे ते शेवटी चुकलंय असं त्याला कुठंतरी पस्तावा होत असावा, म्हणून एक तरुणांना सीख पण असेल, म्हणजे एज्युकेशन पण देत असेल हा सिनेमा. हो, अगदी निखळ एंटरटेनमेंट. नाही, एज्युकेशनच टच वाटतं. का माहितीये का? कारण की ट्रेलर बघून असं वाटलं की एखादी जी गोष्ट आपण करताना सुरुवातीला मस्तीमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या किंवा मस्तीमध्ये ज्या गोष्टी झाल्या आता त्याला संपवायचंय,
ज्या मस्ती मस्तीतून सुरू झालेल्या गोष्टी सुरू असतील, झालेल्या ते किंवा गोष्टी आता संपवायच्या आहेत. किंवा काय खेळ करून सुरू झालेल्या गोष्टी, हो. गेम करून सुरू झालेल्या गोष्टी त्या जर का जीवावर बेतत असतील तर मग कुठंतरी संपल्या पाहिजे, कुठंतरी आपण माघार घेतली पाहिजे असं त्याला अगदी खरे अगदी तेच गोष्ट झाले. त्यांच्या त्या गोष्टी अंगावर आल्यात. आता त्या गोष्टी अशा पद्धतीने गेले त्यांच्या की सगळ्या ते क्रिमिनल रेकॉर्ड झाले त्या गोष्टीने. म्हणजे एका ग्रुप मस्तीची गोष्ट दुसऱ्या ग्रुप म्हणजे सगळं गँगवॉर झाले त्या गोष्टीमध्ये. असं त्या पद्धतीने मांडलं वाटतं की ट्रेलर बघून पण आणखी असं वाटलं की रामगोपाल वर्माचं ना कंपनी फिल्मची आठवण आली. कारण ती ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे ना. बॉलिवूडचा ट्रेंड जर का मराठीमध्ये येत असेल किंवा साऊथचा ट्रेंड मराठीत येत असेल तर मराठी सिनेमा तांत्रिक दृष्ट्या आणि अभिनय दृष्ट्या सुधारतो, ही चांगली गोष्ट आहे ना. हो. मजा आली का ट्रेलर बघून? ट्रेलर बघून खूपच मजा आली. आता वाटतंय की सध्या तरी मराठीचे खूप सारे सिनेमे येतात ना, त्यापेक्षा ह्या ट्रेलरला खूप आम्ही पण आतुरतेने वाट पाहतोय आणि सगळ्यांनी पाहावा. मला असं वाटलं माहितीये का, यामध्ये ऍक्शन पण आहे, रोमॅन्स आहे. सगळ्यात महत्वाचा जो आपल्याला सगळ्यांना आवडणारा विषय रोमॅन्स. तर त्यामध्ये त्यांनी दिसलं पण तुला ट्रेलर मध्ये नाही, पण जी ती मुलगी ना त्या मुलावर प्रेम करते एका शब्दात एक्सप्लेन होतोय ना. मला राहायचंय तुझ्या बरोबर, तुला चालेल? तर रोमांस नाही, एक प्रकारचं प्रेम पण म्हणता येईल. रोमॅन्स म्हणजेच प्रेम ना. हो, पण प्रेम वेगळं रोमॅन्स वेगळं. नाही म्हणजे संभाला असं म्हणायचं की सिनेमाचा जॉनरच कळणार ट्रेलर बघून. हा रोमॅन्स आहे, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे का ऍक्शन पट आहे का फायटिंगचा सिनेमा आहे हेच कळणार असं तुला म्हणायचंय. हा, पण ऍक्शन तर दिसते, ऍक्शन आहे, फाईट आहे, फायटिंग डार्क दिसते, थ्रिलर दिसते त्यामध्ये. डार्क काय म्हणतात त्याला, डार्क थीम आहे. डार्क थीम ते पण वाटतं. सगळ्या गोष्टी एक्सप्लेन होतात आणि त्यामध्ये कधी कधी ट्रेलर आणखी बघून असं वाटतं की प्रेमातून घडलेल्या तर नाही या सगळ्या गोष्टी. प्रेमामुळे ते झालं नाही. चित्रपट बघितल्यावरच कळलं. आता तेच कळलं ट्रेलर मधून काही एवढं कळलं नाही आपल्याला जे अपेक्षित आहे. पण त्याचं सॉन्ग पण खूप चांगलं आहे बरं का. जो त्यांनी सॉन्ग आता मध्यंतरी आलाय ना, काहीच दिवस झाले, तो लव सॉन्ग पण खूप चांगल्या पद्धतीने केलं त्यांनी. मी नाही बघितलं, बघावं लागलं. मला तर वाटतं खूप चांगल्या पद्धतीने मांडलंय त्यांनी. काय कधी रिलीज होतोय सिनेमा 16 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभरात रिलीज होतोय. काय वाटतं, टप देईल का इतर सिनेमाला? हो नक्कीच. कारण ट्रेलर बघूनच पहिलं असं झालं की मी तर पहिलं जाऊन बघणार हा सिनेमा. काय मी पण सचिन कधी रिलीज होतोय? मी पण सचिन 1 फेब्रुवारी. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात अनेक सिनेमा आहेत, त्यापैकी कॉलेज डायरी आहे. हो, म्हणजे आता महाराष्ट्राला काहीतरी वेगळा ऍक्शन थ्रिलर सिनेमा बघायला मिळेल. मुळशी पॅटर्न नंतर कॉलेज डायरी सुपर चालणार असं मला तरी वाटतं. युथ बेस आहे, युथ बेस आहे, तरुणांचा विषय. काय बरं, आता सिनेमाचा जॉनर म्हणजे जातकुळी जर बघायची झाली तर ह्याला काय कुठल्या टाईप मध्ये टाकू आपण? जॉनर काय असावा, काय असेल असं वाटतंय? जॉनर म्हटलं की सर माहितीये का, जॉनर ना याला ना त्यांनी क्राईम म्हणून पण लिहिलंय, सस्पेन्स लिहिलंय, यामध्ये सगळंच आहे आणि रोमांस पण लिहिलंय. यामध्ये तुम्ही त्यांचे या सिनेमाचे सॉन्ग पाहिले ना तर एखाद्या लव्ह स्टोरी फिल्म वाटेल. आता ट्रेलर बघून असं वाटतंय की पूर्ण क्राईमवरच आहे. पण कॉलेज डायरी आणि क्राईम हा पण लोकांना प्रश्न पडतोय. प्रश्न लोकांना नाही, मलाच पडलाय. आता तुला पण पडलं. तसंच झालंय की नक्की आहे का हे या सिनेमा. एवढ्या सगळ्या गोष्टी जर उत्सुकता वाढली तरुणांची बघण्याची. खूपच आहे. ट्रेलर मध्ये एक मुलगी दिसते शेवटी की म्हणते की मला तुझ्या बरोबर राहायचंय. हो बरोबर आहे. काय त्या डायलॉग वरून म्हणजे सगळा सिनेमा सांगणं खरं ट्रेलरवरून चुकीचं आहे, सांगू नये, पण एक अंदाज त्याचे आपण हॉट अबाउट द सिनेमा किंवा मला जर रोमॅन्टिक सिनेमा बघायचे असतील तर मी रोमॅन्टिक जॉनर पकडेल. मला जर कॉमेडी ड्रामा बघायचा असेल तर तो पकडेल. मला सस्पेन्स किंवा थ्रिलर किंवा ऍक्शन पट बघायचा असेल तर मी तसा सिनेमा शोधून बघेल.
पण असं वाटतंय का हे सगळे जॉनर एकाच सिनेमामध्ये बघायला मिळतील म्हणून जावं लोकांनी बघायला? हो नक्कीच जावं. म्हणजे भेळ मिसळ तर होणार नाही ना? पण नाही 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 नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडल्यात. ते ट्रेलर बघून आम्हीच एक्साइट झालो की नाही, एवढं मात्र नक्की की ट्रेलर तगडा झालाय. तगडा म्हणजे तगडा झालाय. तांत्रिक दृष्ट्या मजबूत वाटतोय सिनेमा. हो. त्याचं म्युझिक वगैरे बाकीच्या गोष्टी बघितल्या, हो. त्याची थीम बघितली, त्याचं काय म्हणतात तो कलर हायरार्की किंवा कलर टोन जर बघितला तर एक वेगळ्या विषयात घेऊन जाणारा सिनेमा वाटतोय तो. आणि मराठी काही कोण स्टार आहेत त्याच्यामध्ये? काही लोक स्टार अशा थॉटला ना मुळात काय स्टार असो नसो काही फरक पडत नाही, कारण असल्या टाईपचे सिनेमे, अशा धाटणीचे सिनेमे चालतातच. आणि ज्या पद्धतीने अनिकेत गाडगे सरांनी मांडलंय ना, तर असं वाटतंय की त्यांनी खूप सारा अभ्यास करून हा थॉट निवडला. कारण सहजासहजी असल्या थॉटला कोणीही हात घालत नाही, कारण की खूप काही गोष्टीचा प्रश्न पडतो. कारण की लोकांना रोज आपण डेलीच बघत असतो की सावधान इंडिया वादर खूप क्राईमचे सिरियल्स चालूच असतात. पण हा जो थॉट मांडलाय ना त्यांनी, ते खूप 100 वेळेस असं वाटतं की 100 वेळेस विचार करून त्यांनी मांडला असेल. नक्कीच अभ्यासपूर्ण सिनेमा केलाय त्यांनी, असं जाणवतंय ट्रेलर बघून तरी. नक्कीच बघूयात सिनेमा आता कसा येतो, एन्जॉय करूयात आपण. नक्कीच. अजून काही आणखी तर हा महत्वाचं मेन म्हणजे की आता डेट तर तुम्हाला आधी सांगितली मी एकदा की 16 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होतोय. तर माझी विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना आणि सर्व युथ, यंग जनरेशन, बॉईज गर्ल, कारण की हा कॉलेज डायरीवर सिनेमा आहे, म्हणजे आपल्यावर सिनेमा आहे, कॉलेजमध्ये घडणाऱ्या गोष्टीवर सिनेमा आहे, ज्यामध्ये बघताय तुम्हाला त्यामध्ये कॉलेजमध्ये घडणारं प्रेम, द्वितर्फी प्रेम म्हणा किंवा क्राईम, एकमेकांचे भांडणं, क्रॉस कनेक्शन, तर एकमेकांना ज्या अदर ज्या गोष्टी सिनियर ज्युनियर गोष्टी म्हणा, असल्या सगळ्या धाडणी तुम्हाला, मला तरी या ट्रेलर बघून असं वाटलंय. मी तर पाहणार आहे हा सिनेमा, तुम्ही पण नक्कीच पहा. नाही, आम्ही दोघं पण पाहणार आहे. तुला काय बोलायचं काय सिनेमाबद्दल? अगदी शेवटी आपण आता शेवटाकडे आलोय, तर काय बोलायचं? एक लास्टचा जो डायलॉग आहे, मी सगळं संपवणार. हा त्याच्याबद्दल काहीतरी तुला सांगायचं. सगळं संपवणार म्हणजे कॉलेज संपवणार आहे का? म्हणजे ते एक बघायचे भांडण, मला सगळं संपवायचं, मला सगळं संपवायचं म्हणजे काय काय संपवायचं? त्याचं स्वतःचं जीवन संपवायचंय का त्यांनी जी काही सुरू केलेली गेम असेल ती संपवायची, का त्या गेम मधून माघार घ्यायचंय? तेच काय उत्सुकता लागली असेल ठेवलंय त्यांनी कधी लोकांना संपवायचं. बघायला. ठेवलंय. ते पिक्चर बघितल्यावरच कळलं ना आपल्याला काय संपवायचं. म्हणजे दिग्दर्शकांनी उत्सुकता ठेवली. ऍक्शन भरपूर आहेत, भरपूर मारामारी वगैरे दाखवली त्याच्यात. चांगला आहे, मुळात आवडीचा विषय मांडलाय त्यांनी. क्राईम ऍक्शन म्हणजे भरपूर आहेत त्याच्यात, चांगलं आहे. शॉर्ट टेकिंग चांगलंय. हो खूपच. म्हणजे फेब्रुवारीमध्ये आता रिलीज होणाऱ्यापैकी 16 तारखेला हा कॉलेज डायरी होतोय. हो. मी पण सचिन, त्याचं काय कधी होतोय? तो फेब्रुवारीमध्येच 1 फेब्रुवारी 1 फेब्रुवारीला. आणि प्रेमरंग कधी होतो रिलीज? 8 फेब्रुवारी. अरे म्हणजे हे 3 सिनेमे आहेत फेब्रुवारीत. आसूड पण आहे काहीतरी, आसूड नावाचा पण एक सिनेमा आहे. प्रेमवारी आहे, प्रेमवारी प्रेमवारी पण आहे. ते 8 फेब्रुवारीला आहेत. 8 फेब्रुवारी. बरं, या 4-5 सिनेमे आहेत. अजून काय आहेत का सिनेमा मराठी? 8 फेब्रुवारीला मध्ये 3-4 खूप सारे सिनेमे सिनेमा आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय जाधवांचा पण सिनेमा आहे ना फेब्रुवारीत, अरे त्यांचा कुठला सिनेमा? लकी. लकी. अरे हा लकी पण, हा राईट. लकीची पण फेब्रुवारीत आता साधारणतः 8-10 सिनेमे तरी आहेत, किंवा मोर दॅन 8 or 10, 10 पेक्षा सिनेमे जास्त असावेत. म्हणजे खूप कॉम्पिटिशन आहे फेब्रुवारी महिन्यात. खूपच त्या मानाने गर्दी खेचू शकेल का असं वाटतंय का ट्रेलर? नक्कीच. कॉलेज डायरी हा 16 फेब्रुवारी आहे ना, आणि तो नक्कीच गर्दी खेचणार, कारण की हा सिनेमा युथफुल आहे. आज सध्या घडणाऱ्याच गोष्टी मांडल्या तर त्यामुळे नक्कीच ते चालणार, त्याविषयी काही नो शंकाच विषयच नाही. ठीक आहे. अरे तुम्ही अंधारात बसून बोललात तर मला पण कळालं नाही. मी ऑफिस उघडले अरे म्हटलं अरे काय अंधार सगळा आपल्या ऑफिसमध्ये. मला वाटलं लाईट बिल गेली का काय, लाईट बिल बसलं नाही काय. पण तुम्ही अक्षरशः त्या थीमला धरूनच बोलायला सुरुवात केली. बॅटरी लावली मोबाईलची आणि तुम्ही अंधारात गपकन मला दिसला. मी घाबरलो, अरे म्हटलं काय म्हणतो. ठीक आहे, मग तेव्हा लक्षात आलं की अरे तुम्ही कॉलेज डायरीवर काहीतरी बोलत होतात अंधारातच. ठीक आहे.
कॉलेज डायरीच्या ट्रेलरमध्ये सांगितल्या पद्धतीने डार्क थीम आहे, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, ॲक्शन आहे, ड्रामा आहे, रोमांस आहे. हे सगळं जर खरंच अनुभवायचं असेल तर आपण नक्कीच हा सिनेमा बघूयात. आणि सगळी नवीन जुने काही कलाकार एकत्र मिळून करतायत, यश येईल त्यांच्या कामाला. कारण शॉर्ट टेकिंग खरंच जबरदस्त आहे, अफलातून शॉर्ट टेकिंग आहे. मी सुद्धा पाहिलं हा ट्रेलर. तर नक्की यशस्वी सिनेमा हो अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि मित्र हो, तुम्हाला असेच वेगवेगळे ट्रेलरचे रिव्ह्यू किंवा मराठी आणि हिंदी येणारे नवीन सिनेमे तुम्हाला त्याचे रिव्ह्यू किंवा सिनेमाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन हा चॅनल आम्ही रसिक प्रेक्षकांसाठीच चित्रपट, वेब सिरीज किंवा टेलिव्हिजन सिरियल, कलाकार यांच्या संबंधी माहिती मिळवण्यासाठी आणि देण्यासाठीच तयार केलेला आहे. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन चित्रपटाबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. आणि त्यांना जाता जाता सांगूयात की पुढचा जो ट्रेलर रिव्ह्यू करूयात आपण याच्यानंतर प्रेमरंगवरती करूयात. नक्कीच. आणि मग त्यानंतर मी पण सचिन. ओके, असे वेगवेगळे रिव्ह्यूज म्हणजे काय, आपण जे बघितले आपल्याला जसं वाटतंय ते आपण सांगूयात. ठीक आहे. यायला मग कसं आहे माहिती आहे का, जर्नलिझमचा कोर्स केलाय म्हटल्यावर ते कुठंतरी आपण सांगूयात ना, एज्युकेट करूयात लोकांना, नाही का. हो नक्कीच. आपल्याला चित्रपटाबद्दल आपण एज्युकेट झालो पाहिजे, लोकांना एज्युकेट केलं पाहिजे आणि मराठी चित्रपट पुढे गेला पाहिजे. कॉलेज डायरीच्या पूर्ण टीमला द रायझिंग स्टार फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं शुभेच्छा. जबराट ट्रेलर केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. इथंच बसलोय समोर, काय उपटायची ती उपट.